साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आमदार आशुतोष काळे यांनी केले अभिवादन। प्रतिभावंत साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 95व्या पुण्यतिथीचा आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। या निमित्ताने समाजातील अनेक बांधव आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। त्यांचं जे काही स्मारक हे कोपरगाव शहरामध्ये उभारलं गेलेलं आहे। कोपरगावच्या ओळखीमध्ये किंवा कोपरगावच्या इतिहासामध्ये भर घालणारं असं एक स्मारक आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी अजून प्रलंबित आहे। आणि स्मारक समिती जी काय आहे त्या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी या निमित्ताने विनंती करतो की आपण नगरपालिकेला जे काही उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने कार्यक्रम करावा याचा ठराव करून द्यावा। निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जी काही मला जर कुठे काही मदत करता माझी कुठं गरज पडली तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमासाठी मदत करेल। कोणता पाहुणा किंवा कोण मंत्री किंवा कोण त्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं याचं मला मदत करता आली तर निश्चितपणाने मी त्या ठिकाणी करेल। परंतु स्मारक समितीने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे नगरपालिकेने हा कार्यक्रम करावा, लवकरात लवकर करावा। आता 1 तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे व आता थोडासा वेळ कमी, पण जर ठरवलं तर आपल्या या महिनाभरामध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो। त्यामुळे त्या सर्व समितीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद।